माहिती आहे का तुमचं नाव आयन लेडी म्हणून महाराष्ट्रामध्ये नाशिकचे आयन लेडी म्हणून फेमस झालेलं आहे, तर तुम्ही काय मला सांगाल त्याच्यासाठी? हे नाव तुम्ही ठेवलंय ना, ते तुम्ही मान्य करू शकता, पण माझ्यासाठी मी माझं देणे माहितीच ना. हां, तर नाही म्हणजे हे आयन लेडी का ठेवलं गेलं? कारण की तुम्ही जे हाताने तळता ते तुम्हाला भाजत नाही का? म्हणजे खूप लोकांना वाटतं की अरे का आपण गरम तेलात हात घालतो तर हे प्रश्न तुमचे झाले ना, पण माझ्यासाठी तर माझे कष्ट आणि मला कष्ट करण्यासाठी काहीतरी विसरावं लागेल ना, म्हणून मी चटका विसरणं शिकले. काय शिकवता तुम्ही? चटका विसरणं शिकले. चटका विसरणं. तर मला एक सांगा, शेतकरी जसा घाम गाळतो, तो बी उन्हात ताणात काम करतो, पावसाळ्यात काम करतो, त्यांनी कधी हार मानली? मग आपण का हार मानायची? म्हणजे ह्या चटक्यांमुळे तुम्ही तुमचे चटके विसरलात. हा, आणि मला हेल्प नाही, सपोर्ट नाही, त्याच्यामुळे मग मला एकला एवढं संघर्ष करणं गरजेचंच आहे ना. म्हणजे अशी का वेळ आली की तुम्हाला तेलात हात घालावा लागला? माझ्याकडे स्टार्टिंगला धारच नव्हतं खरं पाहायला गेलं. ओके. आणि मम्मीला मी जेव्हा बिझनेसमध्ये आले ना, माझी मम्मी मला सारखी रागायची की मम्मी काय बिझनेस करते म्हणे, असं तसं नाही का. मग घरी जायचं मम्मी मला रागेल, परत दुकानावर ठेवून नसतं दिलं, म्हणून मी हिंमत ठेवली. त्या दिवशी मी हाताने थोडे काढले. ओके, म्हणजे तिथून तुमची सुरुवात झाली. हो. म्हणजे हे बनल्या गेले होते आयन लेडी बिकॉज ऑफ कंडिशन, म्हणजे काय म्हणतात परिस्थितीमुळे तुम्ही आयन लेडी बनलेलं. जे माणसाला परिस्थिती काही बनवायची. पहिले जॉब करायची ना मी, मम्मी म्हणे थोडे दिवस काढून मी घरी, नंतर परत जॉबला जाऊ शकते तू, पण मी असं केलं किती दिवस घरात बसणार, कधी जॉब लागेल. मग मी नवरात्री उत्सव म्हणून खिचडी वगैरे 10 दिवस असे काढले, नंतर हे स्टॉल लावला पावडे. हा तुमचा शिफ्ट केलेला स्टॉल आहे ना तुमचा? अगोदर हो. दुसरीकडे होता. नवीन बऱ्याच लोकांना तुमचा ॲड्रेस माहिती नाहीये, तर व्हिडिओमध्ये एकदा ॲड्रेस पण सांगा, म्हणजे आता कुठं शिफ्ट झालंय, तुमचा लँडमार्क आणि तुमचा ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस सांगा यामध्ये. आपला पहिला जो स्टॉल होता ना, क्रोमाच्या बॅक साईडला म्हणजे ममता सिग्नल, तिथून थोड्याच अंतरावर 100 मीटर आठोबा मार्ग नववीचा. तर लँडमार्क काय, म्हणजे आसपास काही लँडमार्क किंवा काय असं, म्हणजे आमले किराणा समोर. आमले किराणा समोर. आमले किराणा. ओके, अशोका मार्ग आमले किराणा समोर, नवदुर्ग फूड. त्यांचा स्टॉल आता नवीन ठिकाणी शिफ्ट झाला आहे. थोड्याच अंतरावर एक कुठे विचारा, शोधत आले तरी सापडेल. ठीक आहे, हा तिकडे आम्ही आलो होतो. हो. परिस्थिती कष्टाची होती ताई नाशिकच्या, ज्यांनी स्वतःच्या हाताने वड्या तळून, म्हणजे ते एक परिस्थितीमुळे आल्या, पण त्याच्यामुळे ते आज नाशिकच्या आयन लेडी बनलेल्या आहेत. मागे दिसतं ना पार्सल सगळंच कापून द्या, त्यावर पार्सल घेऊन जाऊ मग. चालेल.